मनोज जरांगे पाटील म्हणतोय की काही नोंदी ज्या आहेत त्या रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. बावनकुळे साहेबांवर देखील आरोप करता येतो. शिंदे समितीवर आरोप केलेला आहे. मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही. कोणी कोणावर काही आरोप करू शकतो, पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार. जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि ह्यांना न्यायालयीन पॉवर आहेत आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाहीत. लेखी द्यायचा तर विषय नाही, कारण ते कंटेम्प्ट होईल आणि त्या ठिकाणी काही त्रुटी असतील म्हणून त्या नोंदी कॅन्सल केल्या असतील. जर तुमचं म्हणणं आहे की नाही जाणीवपूर्वक केल्या आहेत आणि काही त्रुटींच्या पूर्तता करायला सांगितलं, पूर्तता केल्यावर पुन्हा ती नोंद होईल. चुकीचं केलं असेल तर अपील अथॉरिटी आपल्याला आहे, अपिलात आपण निर्णय घेऊ. पण झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. यापूर्वी अशा अनेक नोंदी रद्द झाल्या होत्या, मात्र मग आत्ताच का असा अल्टिमेटम देण्यात आला आहे? नाही, मला वाटतं ते सतत अल्टिमेटम देत असतात आणि सततचा अल्टिमेटम हा शेवटचा असतो, परंतु पुन्हा नव्यानं त्यांचा शेवटाची सुरुवात होत असते. मला वाटतं त्यांनी मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी नक्की कराव्या. आम्हालाही त्याचा अभिमान आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. पण महाराष्ट्र हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं राज्य आहे आणि त्यामुळे माणसं तोडण्यापेक्षा, समाज तोडण्यापेक्षा जोडण्याचं काम करावं आणि स्वाभाविक मराठी समाजाच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी आम्ही त्यांच्या मागे त्या ठिकाणी असो. पण जातीय विद्वेष भडकावणं, ओबीसी मराठा वाद लावणं, इतर समाज मराठ्यात दुही निर्माण होईल अशा प्रकारचं मला वाटतं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, त्यांच्या हिताचा नाही आणि समाजाच्या हिताचा नाही. कुटुंब आम्ही आलेलो आहोत. निश्चितच मी मागत असताना महाराष्ट्रासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्ती ताकद या ठिकाणी बाबा देवो अशाच प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा असते. कारण बाबांनी आम्हाला सर्व काही दिलं आहे, परंतु महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्याची आवश्यकता आहे आणि तो आता त्या मार्गावर आहे आणि त्याच्यासाठीच आम्हाला सर्वांना काम करणाऱ्यांना बाबा ताकद देव अशी विनम्र अपेक्षा व्यक्त केली.